वारंवार वादात सापडूनही आतापर्यंत खुर्ची वाचवण्यात यशस्वी झालेले माणिकराव कोकाटे यांचा खेळ आता मात्र संपल्यात जमाय। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले। सदनिका घोटाळा प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 10,000 रुपयाचा दंड सत्र न्यायालयाने कायम ठेवला होता। त्यानंतर अटक वॉरंट जारी केल्यामुळे कोकाटेंवर आता अटकेची टांगती तलवार आहे। कोर्टाच्या निकालाची प्रत विधिमंडळ सचिवालयाला मिळाल्यावर त्यांची आमदारकी देखील रद्द होईल। शिक्षेच्या स्थगितीसाठी कोकाटेंनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती, ज्याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे। दुसरीकडे कोर्टाकडून शिक्षा कायम होताच कोकाटेंची प्रकृती बिघडली। त्यांच्यावर मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। आता आम्ही बघा याच्यासाठी वेळ मागितला होता की ते आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत लीलावतीमध्ये, तर कोण ह्युमॅनिटेरियन ग्राउंड एक 4 दिवस सरेंडरसाठी आम्हाला मिळावे असा आमचा अर्ज होता। तर तो अर्ज कोर्टाने नामंजूर केला। तर हायकोर्टात ऑलरेडी आता आमचं झालेलं आहे, फायलिंग झालं आहे आणि केस आम्ही बोर्डवर घेतो आहोत उद्या। तर हायकोर्टाचा ऑप्शन आमच्याकडे अजून पण अवेलेबल आहे। त्याच्यामुळे हे जरी कन्व्हेक्शन असलं तरी ॲज पर लॉ अपील करायची संधी आमच्याकडे आहे आणि ती आम्ही अवेल करतो आहोत। पुढच्या काळामध्ये मला पूर्णपणे विश्वास आहे की कोकाटे साहेब याच्यातून निर्दोषपणे बाहेर पडतील, कारण त्यांनी अशा कुठल्याही पद्धतीचं कृत्य केलेलं नाही ज्यातून त्यांना शिक्षा होईल। कदाचित आमच्याकडनं बाजू मांडत असताना कमी पडलोय। दरम्यान 2 वर्षांपेक्षा अधिकची शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होते, त्यामुळे कोकाटेंचा पाय खोलात आहे। दरम्यान याचिकाकर्ते अंजली दिघोळेंचे वकील आशुतोष राठोड मुख्यमंत्री फडणवीसांकडे कोकाटेंचा राजीनामा घेण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। माणिकराव कोकाटे मंत्री यांच्या विरुद्ध अटकेचे आदेश पारित झालेले आहेत। त्यांनी त्वरित पोलिसांसमोर शरण जावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असे न्यायालयीन आदेश पारित झालेले आहेत। हो, आता लोकप्रतिनिधी कायद्या अन्वये 2 वर्षांची शिक्षा जर झाली असेल तर त्वरित आमदारकी रद्द होते। त्यानुसार आमदारकी रद्द होणे आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देणे हे क्रमप्राप्त आहे। तर देवेंद्र फडणवीस साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने मी नम्र आवाहन करतो की आता तरी कमीत कमी आता तरी राजीनामा घ्यावा व कायद्याचे राज्य आहे याची प्रचिती देण्यात यावी। दरम्यान मंत्री कोकाटेंविरोधात न्यायालयाने अटक वॉरंट बजावल्यावर याचिकाकर्त्या अंजली दिघोळेंचं काय म्हणणं आहे बघूया। माझ्या वडिलांनी सुरू केलेली ही प्रक्रिया पूर्णत्वास नेऊ शकले आणि न्यायाच्या निवाड्यापर्यंत मी पोहोचू शकले, ही याबद्दल मला खूप समाधान आहे। यावेळी जर खरंच स्वतः दिघोळे साहेब असते तर त्यांना खूपच समाधान झालं असतं, पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे। दरम्यान याचिकाकर्त्या अंजली दिघोळे नेमक्या कोण आहेत नजर टाकूया। अंजली दिघोळे या उच्च न्यायालयात वकील आहेत आणि बँकेच्या संचालिका आहेत। माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या त्या कन्या आहेत। 1996 ते 99 युती सरकारमध्ये तुकाराम दिघोळे ऊर्जा राज्यमंत्री होते। कोकाटेंविरोधात तुकाराम दिघोळेंनी 1997 मध्ये तक्रार केली। वडिलांनंतर याच वर्षी अंजली दिघोळेंची हस्तक्षेप याचिका पाहायला मिळाली आणि त्यानंतर आता हे सगळं प्रकरण जे आहे ते समोर आलेलं बघायला मिळत आहे। दरम्यान न्यायालयाने बजावलेल्या अटक वॉरंटनंतरही अद्याप मंत्री कोकाटे पोलिसांच्या हाती काही लागले नाहीयेत। यावरून विरोधकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी सरकारवर टीका केली आहे। बघूया। काही होणार नाही, केंद्र सरकार पाठीमागं आहे, राज्य सरकार पाठीमागं आहे। त्यामुळं शिरसाट असू देत किंवा कोकाटे असू देत किंवा पैशाच्या बॅगा त्या ठिकाणी मोजल्या जातात, जमिनी कुणाकुणाच्या काढून घेतल्या जात आहेत, एवढे घोटाळे होत आहेत, कुठल्या मंत्र्यावर कारवाई झालेली गेल्या वर्षभरामध्ये आम्ही बघितलेलं नाही। त्यामुळं मला नाही वाटत सरकार हे संवेदनशील आहे, अशा कुठल्या कारवाई होतील अशी अपेक्षाच आता जनतेने सोडून दिलेल्या आहे। नाही, त्यांना अटक होऊ शकते या सरकारच्या इतक्या धडाधड विकेट पडत आहेत तरीही हे सरकार पारदर्शकतेचे ज्या पद्धतीने स्वतःची पाठ थोपटून घेत गुणगान करत आहे, मला वाटतं या सरकारला जरा एक मोठा आरसा प्रेझेंट घेऊन देण्याची गरज आहे। माणिकराव कोकाटे वरच्या कोर्टात नक्कीच जाऊ शकतील, दाद मागू शकतील, पण पहिल्या दिवशीपासून त्यांची आमदारकी आणि मंत्रीपद याचा त्यांना तातडीने डिस्क्वालिफिकेशन हे महाराष्ट्र सरकारतर्फे झालं पाहिजे। दरम्यान या सर्व प्रकरणाचा कायदेशीर अर्थ नेमका काय या संदर्भात आम्ही संवाद साधला विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांच्याशी।
त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते बघूया. याचा लिगली जर अर्थ बघितला तर सेक्शन 8 रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट प्रमाणे ते इमिजिएट डिस्क्वालिफाय होतात. 3 महिन्याची मुभा कुशन देण्यात आलं होतं अपील करण्यासाठी वगैरे. या तरतुदी सर्वोच्च न्यायालयाने नल अँड व्हाईट घटनाबाह्य ठरवल्या आणि त्या तरतुदी काढून टाकल्या. त्यामुळे आमदार खासदार हे जर 2 वर्षापेक्षा यांना जर जास्त शिक्षा झाली तर त्यांना तातडीने त्यांचं डिस्क्वालिफिकेशन अंमलात येतं आणि सेक्शन 8 रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्टच्या तरतुदीप्रमाणे ते डिस्क्वालिफाय ठरतात. पण त्याचं नोटिफिकेशन वगैरे काढायला आता किती वेळ लागेल, कारण राहुल गांधीच्या प्रकरणात आणि किंवा आपले सुनील कदम आपले जे आहे त्यांच्या प्रकरणामध्ये सुद्धा ते इमिजिएट नोटिफिकेशन निघालं होतं. आता अजूनही त्यामध्ये बघूया आपण ते नोटिफिकेशन किती दिवसात निघेल आणि ते डिस्क्वालिफाय होतील. त्यामध्ये अशा तरतुदी आहे की कन्व्हिक्शन आणि सुटल्यानंतर 6 वर्ष म्हणजे 2 वर्षाचं ते कन्व्हिक्शन आणि त्यानंतर 6 इयर्स डिस्क्वालिफिकेशन अशा तरतुदी आहेत. पण त्यामध्ये आपल्याला जजमेंट कसं येतं कोर्टाचं, कुठलं सेक्शन कोर्टकडून येतं हे सगळं बघायला लागेल. आणि पण सध्याच्या तरतुदी आहे मात्र 6 वर्ष डिस्क्वालिफिकेशन आहे म्हणजे पुढचे 6 वर्ष त्यांना निवडणूक लढवता येणार नाही असं काय प्रकरण दिसते याच्यामध्ये लिगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.